नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय काटकर, विद्यारत्न एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. आता आपण सर्वजण कुठली ना कुठली एक्झाम देत आहात, म्हणजे सरळ सेवा म्हणा, एम-पी-एस-सी म्हणा, म्हणजे प्रत्येकजण कोणती ना कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्या दृष्टीनं आपण तयारी करत आहोत. आता या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला एक विषय कायम अडचणीला ठरतो किंवा आपल्याला महत्त्वाचा म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण जर बघायला गेलं, तर तो गणित असा आपण म्हणतो. बरोबर आहे का? त्या गणितामध्ये गणित म्हणलं की 4 क्रिया आपल्या डोळ्यासमोर येतात. कोणकोणत्या 4 क्रिया आपल्या डोळ्यासमोर येत असतील, तर त्या 4 क्रिया आहेत. पहिली म्हणजे बेरीज, दुसरी म्हणजे वजाबाकी, तिसरी म्हणजे गुणाकार आणि भागाकार. या 4 क्रिया आपल्याला गणितामध्ये पाहायला मिळतात. आता या 4 क्रियांपैकी आपण जर बोलायला गेलं, बघा मी काय म्हणतोय, या 4 क्रियांपैकी आपण जर बोलायला गेलं, तर यांच्यामध्ये आपल्याला एक्झाममध्ये जर कशाला सगळ्यात जास्त वेळ लागत असेल, तर तो कॅल्क्युलेशन करायला. म्हणजे या प्रकारची गणितं सॉल्व्ह करायला आपल्याला वेळ लागत असतो आणि त्या दृष्टीनं आपल्याला कुठेतरी त्यांच्यासाठी लागणाऱ्या ट्रिक्स असतील किंवा कोणत्या पद्धतीनं आपण जे वैदिक मॅथेमॅटिक्स म्हणूया, त्या पद्धतीनं आपल्याला जवळ-जवळ या ज्या कॅल्क्युलेशनला लागणारा वेळ आहे, तो जर कमी झाला, तर कोणताही पेपर आपल्या वेळेमध्ये कव्हर करायला आपल्याला मदत होणार आहे. मग असंच जर आपण बघायला गेलं, तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बेरीज आणि वजाबाकीच्या काही थोड्याशा ट्रिक्स बघूया, जेणेकरून आपल्याला त्याची मदत होणार आहे. मग आता पहिलं बघूया आपण आपल्याला काय दिलेलं आहे बघा. एक किरकोळ पहिली दुसरीचं गणित म्हणूया आपण. त्या पहिली दुसरीच्या गणितामध्ये आपल्याला जर बोलायला गेलं तर बघा इथं दिलेलं आहे 9+4. आता हा एक बेस आहे. पुढच्या ज्या घटकांचा आपल्याला बघायचा आहे बेरीज, त्या घटकांची तयारी करण्यासाठीचा हा बेस आहे. मग हा बेस कसा आहे बघूया ते पहिल्यांदा. मग आता आपल्याला कुणीही विचारलं तर आपण झोपच सांगू, अशी ही बेरीज आहे. काय सांगितलं त्यामध्ये 9+4 बघा 9+4. 9+4 किती येतं रे? लगेच तुम्ही सांगताल तोंडी 13 येतं. यामध्ये काहीही अडचण नाही आपल्याला सांगायला. बरोबर आहे का? तसंच जर 5+6 11 येतं. याच्यामागे देखील हे सांगत असताना आपल्याला कोणती विद्या बोलायची आवश्यकता नाही. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलं 7 आणि 6, 7 आणि 6 13 येतं. हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 8 आणि 5 आता 8 आणि 5 हे देखील 13 येतं. तसंच आपल्याला 7 आणि 4 11 येतं. हे देखील आपल्याला माहीत आहे. बरोबर आहे का? आता सगळेजण म्हणतील हे तर आपल्याला सगळ्यांना येतं. मग हे सांगण्याची काय आवश्यकता आहे? आता हे एक आपलं बेसिक आहे, जेणेकरून याच्यानंतर आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पुढची जी गणितं आहेत, त्या सगळ्या गणितांमध्ये आपल्याला मदत झाली पाहिजे. मग आता पुढे बघा आपल्याला काय विचारले, पुढची गणितं बघूया. त्याचा आधार घेऊन आपण इथं येऊया जरा. आता बघा पहिलं गणित आपल्याला विचारलंय 40+70. काय विचारलंय? 40+70. मगाशी आपण 4+7 पाहिलेलं होतं. आता 4+7 जर बोललं, तर मला सांगा 7 आणि 4 11 होतं. म्हणजे याचा अर्थ 40 आणि 70 किती होतील? 110 होतील. याचा अर्थ बघा मी काय म्हणतोय, हे जे गणित आहेत, हे आपल्याला विचारता क्षणी लक्षात आलं पाहिजे, की बाबा 7 आणि 4 11 होतं म्हणजे ह्याचं उत्तर 110 येतंय. बघा 7 आणि 4 11 म्हणजे किती झालं उत्तर? 110 झालं. 60 आणि 70 किती झाले? 7 आणि 6 13. लगेच सांगायचं 130. किती झालं? 130. तसंच 9 आणि 5, 9 आणि 5 14. लगेच सांगितलं 140 झालं. तसंच आता इथं 17 आहे आणि इथं 13 आहे. 17 आणि 13 यांचं मिळून 30 होतं. किती होतं? 30 म्हणल्यानंतर लगेच सांगितलं इथं किती आलं? 300. तसंच त्या पद्धतीनं 140 आणि 120 म्हणलं 14 आणि 12 हे झालं 26 म्हणजे 260 ही त्यांची बेरीज असणार आहे. समजलं का सगळ्यांना? बघा या पूर्ण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, की आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे, की यांची बेरीज काय येते. त्यासाठी आपल्याला काय केलं आपण 4 आणि 7 किती येतंय? त्यानंतर 6 आणि 7 किती येतंय? त्यानंतर 9 आणि 5 किती येतंय?
त्यानंतर 17 आणि 13 किती येतंय याच्यावरून आपण याची उत्तरं काढलेली होती. तर याच घटकाला धरून आपण जर पुढे गेलो तर आपण बघूया त्याची कशा पद्धतीने गणित विचारले जातात. बघ आता या प्रकारची गणित आपल्याला मागचा जो घटक होता तो वापरून आपल्याला या प्रकारची गणित सोडवता आली पाहिजेत. मग आता सगळ्यात एक आपण घटक बघत जाऊया की काय करायचं आहे ते. आता बघा सोपं बघूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे 76 अधिक 45. आता एखाद्याला जर 76 अधिक 45 किती विचारलं तर ते पहिल्यांदा पेन काढतं, वही काढतं, मग मांडत बसतं. बरोबर आहे का? आता इथून पुढं आपल्याला या गोष्टींची गरज लागता कामा नये. बघा मी काय म्हणतोय, पहिल्यांदा या 70चा अर्थ 76चा अर्थ 70 अधिक 6 असेल. किती असेल? 70 अधिक 6 आणि या 45चा अर्थ 40 अधिक 5 असेल. सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल. म्हणजे पहिल्या 2 अंकांची जर आपण बेरीज केली तर लगेच आपल्याला कळलं 7 आणि 4 11 म्हणजे ते झालं 110. किती झालं? 110. ते 110 आणि हे 6 आणि 5 11. 110 आणि 11 121 म्हणजे आपलं फायनल उत्तर असणार आहे 121. बघा आपल्याला कोणताही पेनची गरज न लागता आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. समजलं सगळ्यांना? बघा मी काय म्हणलं पुन्हा एकदा याच्यामध्ये काय होतं इथं आपल्याला 76 पुन्हा एकदा सांगतो बघा इथं 76 आणि 45 होतं. 76 मधलं 70 घेतलं, 45 मधलं 40 घेतलं. 70 आणि 40 किती झाले? 110. वरती 6 आणि 5 11. 6 आणि 5 11. 110 आणि 11 ते झाले 121. बघा किती पटापट यायला लागले आपल्याला आता. इथंच आपला पुढचा प्रश्न आहे. बघा काय प्रश्न दिलाय आपल्याला. प्रश्न आहे 83 अधिक 67. 83 अधिक 67. आता 83 अधिक 67 जर आपण म्हणलं तर मला सांगा 83 म्हणजे 80 अधिक 3 आणि 67 म्हणजे 60 अधिक 60. आता इथं 8 आणि 6 किती येतात रे? 14 म्हणजे ते झालं 140 आणि पुढं 3 आणि 7 10. 140 आणि 10 हे झाले 150. याचा अर्थ आपलं फायनल उत्तर असणार आहे 150. बघा 83 अधिक 83 अधिक 83 अधिक 67 यांची बेरीज आपण तोंडी एका सेकंदात केली. बरोबर आहे का? काय केलं आपण? पुन्हा एकदा बघा. काय सांगितलं मी तुम्हाला? इथं जर दिसत नसेल तर पुन्हा एकदा बघा. काय म्हणलं मी तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा आपण या दोघांची बेरीज करून जर घेतली तर 8 आणि 6 किती झाले? 14. 140 ती बेरीज झाली. पुढं 7 आणि 3 10. 140 आणि 10 150 म्हणजे याची बेरीज तुम्ही केली 150. याच पद्धतीने तुम्ही हे सांगा बघू. तुम्हाला या पद्धतीचा जे काही गणित आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 61 अधिक 55 बरोबर किती येणार हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता याच्या पुढचं गणित बघा काय सांगितलंय आपल्याला. 94 अधिक 27. 94 अधिक 27. इथं देखील तुम्ही तीच पद्धत वापरून गणित सॉल्व्ह करू शकता. बघा काय येतंय आपल्याला मग या कंडिशनमध्ये आपण जर बघायला गेलं तर आपल्याला काय विचारलंय त्यानुसार आपल्याला गणित सॉल्व्ह करायचंय. बघा 9 आणि 2 किती झाले रे? 11 म्हणजे 110. किती झाले? 110. त्यानंतर 4 आणि 7. 7 आणि 4 11. 110 आणि पुन्हा 11 म्हणजे याची देखील बेरीज किती आली पाहिजे? 121च आली पाहिजे. समजलं का सगळ्यांना? बघा या आपण हे मांडून करत असतो. मी तुम्हाला काय म्हटलं? मांडून करण्याऐवजी आपल्याला हे गणित पूर्णपणे कशावरती करायचं आहे? तोंडी करायचं आहे. म्हणल्यानंतर 94 अधिक 27 म्हणलं. 90 20 90 आणि 20 110 आणि 7 आणि 4 11. 110 आणि 11 121 या प्रकारे आपल्याला फोड करून आलं पाहिजे. बघा मी काय म्हणतोय? फोड केली. कोणत्याही अंकांची फोड केली की ते अंक सोपे जातात आपल्याला कॅल्क्युलेट करायला. मग त्या पद्धतीनं आपण जर इथं आता याचं जर उत्तर काढायचं म्हणलं तर इथं आहे 13 आणि इथं आहे 15.
15 आणि 13 किती झाले रे? 15 आणि 13 28 म्हणजे 280 झालं. 280 मध्ये 7 आणि 5 12 ॲड केलं. 280 आणि 12 किती झाले? 292 झाले. किती झाले? 292. समजलं का सगळ्यांना? काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? बघा या प्रकारे आपण पुढचं देखील गणित सॉल्व्ह करूया. 12 आणि 17, 17 आणि 12 29 होतं. किती होतं? 29. आता त्याच्यामध्ये 6 आणि 3 9, 29 म्हणजे 290 आणि ते पुढचे 6 आणि 3 9 याचा अर्थ त्यांची बेरीज झाली 299. किती झाली बेरीज त्यांची? 299. आता इथं आपण जर बघायला गेलं तर बघा मी काय म्हणतोय या पूर्ण गणितामध्ये आपण हे सर्व गणित तोंडी करू शकतो. यासाठी लागणारा वेळ आपल्याला कमी करता आला पाहिजे. बघा या प्रकारे आपण जर प्रॅक्टिस केली तर ह्या प्रकारची गणित बहुतांश गणित तुम्ही तोंडी इझिली करू शकता. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची आवश्यकता असते आणि गणिताची जी भीती आहे ती जर घालवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रॅक्टिस. जोपर्यंत तुम्ही गणिताची प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो विषय अवघडच वाटत जातो आणि त्यापासून तुम्ही लांब पळत राहता. ज्यावेळेस आपण गणिताला स्वतःहून घ्यायला चालू करतो, त्यावेळेस त्याची भीती कमी होत येते. त्याची भीती कमी झाली, ऑटोमॅटिकली गणित आपल्याला सुटत जातात. पुढचं बघूया आपण पुढं काय दिलंय. आता याच्यामध्ये बघा गणितांची अदलाबदल हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे अंकांची अदलाबदल. आता अंकांची अदलाबदल असणारं पोलीस भरतीला किंवा एम-पी-एस-सीला येणारं एक गणित आहे बघा. आपण ते गणित पहिल्यांदा बघूया. काय गणित आहे बघा. एक 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 असून बघा 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 असून त्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता त्या संख्येतील फरक 27 येतो, तर त्या संख्या कोणत्या? बघा या प्रकारचा प्रश्न आपल्याला बहुतांश वेळा बघायला मिळालेला असेल, पण आपल्याला हे सॉल्व्ह करताना आपल्याला हेच माहित नसतं की करायचं काय. मग आपण दिलेले चारही ऑप्शन चेक करत राहतो. म्हणजे आपल्याला तिथं 63 असेल, 36 असेल, 73 असेल, 87 असेल, जे काही असेल ते आपण चेक करत राहत असतो आणि जेणेकरून त्याच्यामुळे होतं काय की आपला लागणारा वेळ आपल्याला वाढतो. मग आता याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? या प्रकारचं गणित आलं किंवा याच्या मागचं बेसिक काय आहे ते बघूया आपण. बघा आता इथं आपल्याला त्या प्रकारचे काही गणित दिलेत, जिथं संख्यांची अदलाबदल केलेली आहे. काय केलेली आहे? संख्यांची अदलाबदल. बघा इथं 5 आहे आणि 6 आहे. इथं पण 6 आणि 5 आहे. फक्त अंकांची काय झाली तिथं? अदलाबदल. म्हणजे जो एकक स्थानी होता तो दशक स्थानी जाईल आणि जो दशक स्थानी आहे तो एकक स्थानी येईल. आता इथं जर तुम्ही बघायला गेला तर इथं बरोबर अंकांची अदलाबदल झालेली आहे. अशा प्रकारचं गणित जर आलं तर कायम लक्षात ठेवायचं आपल्याला अंकांची अदलाबदल असणाऱ्या गणितामध्ये त्यांची जर बेरीज असेल तर ती बेरीज नेहमी 11च्या पटीमध्ये येते. कितीच्या पटीमध्ये येते? 11च्या पटीमध्ये येते. लक्षात राहील सगळ्यांच्या? बघा सिंपल सांगतोय. जी आपल्याला बेरीज जर असेल कुणाची? अंकांच्या अदलाबदलीची, तर ती किंवा नेहमी ती कुणाच्या पटीत येते? 11च्या पटीत येते. मग आता 11च्या पटीत येते, पण किती येते? तर त्यासाठी आपल्याला या दोघांची बेरीज करायची. 6 अधिक 5, 6 आणि 5 11 म्हणजे 11 गुणिले 11 121 आलं. म्हणजे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेच भेटलं. किती भेटलं? 121. समजलं का सगळ्यांना? काय म्हणलं मी तुम्हाला? दिलेल्या अंकांची फक्त आपल्याला काय करायचे? बघा इथं देखील तेच करूया. 7 आणि 3 किती झाले? 10. 10 गुणिले फक्त 11 करायचंय. 11 10 110 म्हणजे याचं उत्तर असेल 110. बघा किती सोपं झालं. 1-2 सेकंदात तुम्ही या प्रकारची गणित सॉल्व्ह करू शकता. काय केलंय आपण बघा, जर बेरीज असेल तर ती कितीच्या पटीत येते? 11च्या पटीत येते. मग आता खाली बघूया 8 आणि 5. 8 आणि 5 किती झाले? 13 झाले. 8 आणि 5 13 झाले. 13 गुणिले 11 आपल्याला करायचंय. 13 गुणिले किती करायचंय? 11 करायचंय. 11ने कोणत्याही संख्येला गुणताना
बघा ही ट्रिक अजून आपल्याला पुढे यायची आहे, पण मी इथं देखील एक्सप्लेन करतो. 11 कोणत्याही संख्येला गुणताना आपण काय करायचंय बघा, पहिली संख्या, शेवटची संख्या या दोन्ही संख्या लिहिल्या आणि त्या दोघांची बेरीज मध्ये लिहिली. 3 आणि 1 किती आलं? 4 म्हणजे 85 अधिक 58 यांची बेरीज 143 आलीच पाहिजे. समजलं का सगळ्यांना बघा? काय म्हटलं मी तुम्हाला? या दोघांची बेरीज केली 8 आणि 5 13 त्याला कितीने गुणलंय? 11 ने गुणलंय. त्यानंतर पुढं 39 अधिक 93. आता 39 अधिक 93 जर आपण म्हणलं तर मला सांगा 9 आणि 3 किती होतात रे? 9 आणि 3 12. 12 गुणिले 11 करायचंय. एकाचे 1 लिहिलं, दोनाचे 2 लिहिलं. 2 आणि 1 किती झालं? 3. याचा अर्थ त्यांची बेरीज आली पाहिजे 132. किती आली पाहिजे? 132. आता एवढी सुंदर ट्रिक आहे. मग या ट्रिकचं जे काही याचं उत्तर आहे ते तुम्ही सांगायचंय. 28 अधिक 82 म्हणजे किती येतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समजलं सगळ्यांना? बघा खूप मस्त ट्रिक होती. याच्यामध्ये आपल्याला सगळं बेरजेची गणितं होती. इथं जर वजाबाकी दिली तर हा एक कन्सेप्ट झाला अर्धा, की जर अदलाबदल असलेल्या अंकांची बेरीज असेल तर ती 11च्या पटीत येते. पण जर वजाबाकी असेल तर अशा पद्धतीनं जर वजाबाकी असेल तर काय करायचं हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा मी काय म्हणलं, जर बेरीज असेल तर ती 11च्या पटीत येते. मग त्या 11ला आपण त्यांच्या बेरजेनं गुणलं. इथं देखील तेच करायचंय. इथं आता इथं मात्र 11च्या पटीत नाही येता, हे येतं 9च्या पटीत. कितीच्या पटीत येतंय बघा? 9च्या पटीत. कळलं का? ठीक. मग आता इथं जर आपल्याला कळलं की 65 आणि 56 बरोबर आहे का? 65 आणि 56 यांच्यातला आपल्याला जर फरक सांगितलाय तर तुम्ही तोंडी सांगताल. पण एक बेसिक म्हणून, बेसपासनं बघायचं म्हणून आपण ते गणित घेऊया. आता इथं बघा 65 आणि 56 या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे अदलाबदल झालेल्या संख्या आहेत. मग आता अदलाबदल झाली की आपण काय करतो? अदलाबदल झाली की आपण त्यांना 9 ने गुणतो. कारण ते येणारे उत्तर हे 9च्या पटीत असतं. मग 9च्या जर पटीत असेल तर आता बघा इथं या दोघातला फरक आहे 1 चा. 9 एके 9 म्हणजे येणारं उत्तर हे किती असलं पाहिजे? 9 असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? 9 असलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण काय दिलाय? 73 वजा 37. बघा 73 वजा 37 इथं देखील आपल्याला येणाऱ्या संख्या या कितीच्या पटीत असतील? 9च्या पटीत असतील. गुणिले त्यांच्यातला फरक किती आहे बघा 7 आणि 3 यांच्यातला फरक किती आला रे? 7 आणि 3 यांच्यातला फरक आला 4 म्हणजे इथं आलं 4 9 चोक 36 याचा अर्थ गुणिले किती करायचं होतं आपल्याला? 4. 9 आणि 4 9 चोक 36 हे आपलं उत्तर येणार आहे. बघा किती सोपं झालं आता. तसंच जर आपल्याला 85 आणि 58 यांच्यातील फरक जर विचारला तर त्या कंडिशनमध्ये 8 आणि 5 यांच्यातला फरक येतो 3 त्याला गुणावं लागेल मला 9 न. 9 गुणिले 3 किती आलं बघा? 9 त्रिक 27 याचा अर्थ यांच्यातला फरक कितीचा असला पाहिजे? 27चा असला पाहिजे. तसंच जर आपण पुढे बघायला गेलं तर 93 आणि 39 दिलंय. किती दिलंय बघा? 93 आणि 39 याही संख्या एकमेकांशी अदलाबदल झालेल्या आहेत. कशा आहेत? एकमेकांशी अदलाबदल झालेल्या आहेत. मग आता एकमेकांशी अदलाबदल जर झाली असेल तर दोघांमधला फरक कितीचा आला? 6चा. त्याला कितीनं गुणायचं आहे? 9 न. 6 गुणिले 9 9 सक 54 याचा अर्थ या दोघातला फरक 54 असलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला हे कळलं की संख्यांची अदलाबदल असेल. बघा संख्यांची काय असेल? अदलाबदल असेल तर त्या कंडिशनमध्ये बेरीज असेल तर ती 11च्या पटीमध्ये येते
आणि वजाबाकी असेल तर ती 9च्या पटीमध्ये येते. सगळ्यांना समजलं? ठीक. लास्टचा आता हा प्रश्न जो आहे, तो याचं देखील उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की याचं उत्तर काय येणार आहे ते. बघा गणित काय आहे? 82 वजा 28 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की याचं जर उत्तर काढलं तर किती येईल? कितीच्या पटीत असेल ते? 9च्या पटीत असेल. त्यांच्यातला काय घ्यायचा आहे? फरक घ्यायचा आहे. बस झालं उत्तर निघालं. ठीक. पुढचं बघूया आपण. पुढं काय आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला जे हे करायचं होतं, हे जे गणित होतं याच्यामागचं, जे मी तुम्हाला या प्रकारची गणितं येतात. जर ह्याचं उत्तर कसं काढायचं ते बघूया आता. बघा याचं जर बघायला गेलं आपण तर याच्यामध्ये मी काय म्हणलं 2 अंकांची बेरीज किती आहे? 9 आहे. किती आहे? 9 म्हणजे त्यांच्या अंकांची बेरीज 9 येते. हे तर आपल्याला कळलं. त्यांनी त्यांच्यातला अदलाबदल करून फरक दिलाय. किती दिलाय? 27. येणारे उत्तर हे 9च्या पटीमध्ये असणार आहे. मग 27 ला जर मी 9 न भागलं तर 9 त्रिक 27 किती आलं? 3. याचा अर्थ त्या 2 संख्येमधला फरक हा कितीचा असणार आहे? 3चा असणार आहे. बघा आपल्याला असं उत्तर शोधायचं आहे किंवा अशी संख्या शोधायची आहे ज्यांची बेरीज 9 असेल आणि ज्यांच्यातला फरक 3चा असेल. काय म्हटलं बघा मी? ज्यांची बेरीज किती असेल? 9 असेल, जी काही आपल्याला इथं दिलेली आहे आणि ज्यांच्यातला फरक हा कितीचा असला पाहिजे? 3चा असला पाहिजे. अशा आपल्याला संख्या शोधायच्या आहेत. काय संख्या येत आहेत बघा त्यामध्ये? आपण जर त्यामध्ये बघायला गेलं तर त्यामध्ये संख्या असतील 9 बेरीज येणारी 6 आणि 3 यांच्यातला फरक देखील 6 आणि 3 मधला 3चाच येतो. म्हणजे एक तर 63 किंवा आपल्याला उत्तर असेल 36. या दोघांपैकी कोणतं? तर इथं आपल्याला गणितामध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही. कमी केल्यानंतर बघूया आपण इथं जे फरक सांगितलंय तिथं असा शब्द पाहिजे, की संख्येतील कमी केल्यानंतर किती कमी केल्यानंतर? 27 कमी केल्यानंतर त्या संख्येच्या उलटी संख्या भेटते किंवा अंकांची अदलाबदल होते, असं आपल्याला प्रश्न असला पाहिजे. त्यावेळेस उत्तर येणार आहे आपलं 63. समजलं का सगळ्यांना? बरं ठीक. पुढचं आता जे शेवटचं आपलं राहिलंय तो घटक बघूया काय आहे तो? आता याच्यामध्ये आपल्याला वजाबाकी हा थोडा घटक बघायचा राहिलेला आहे. तो घटक बघूया आता. आता इथं बघा, इथं आहे 127 वजा 74. आता अशा प्रकारचं गणित जर सांगितलं, तर आपल्याला 100% पेनची गरज लागतेच लागते. काय म्हणलं मी बघा, या प्रकारचं गणित जर आपल्याला दिलं 127 वजा 74 तर त्यामध्ये आपल्याला पेनची गरज लागतेच लागते. मग आता तिथं काय करावं लागेल? जेणेकरून आपल्याला याचं उत्तर आलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मी काय म्हणतोय, आपल्याला त्यासाठी 100 मधला संख्येतला फरक माहीत असला पाहिजे. काय माहीत असला पाहिजे? 100 आणि संख्येतला फरक. उदाहरणार्थ आपण जर एक बघूया. समजा तुम्हाला 74 दिलं असेल. किती दिलंय? 74. 74 दिलेलं असताना 100 होण्यासाठी किती कमी आहेत? हे आपल्याला डायरेक्टली सांगता आलं पाहिजे. बघा मी काय म्हणतोय? 100 होण्यासाठी 74 असताना 100 होण्यासाठी किती कमी आहे? तर ते 26 कमी आहे. किती कमी आहे? 26. बरं हे कसं सांगितलं? 74 आहे. बरोबर आहे का? किती आहे? 74 आहे. 74 आहे याचा अर्थ इथं शेवट किती आहे रे? 4 आहे. मिनिटं. बघा इथं शेवट किती आहे? 4 आहे. 4 मध्ये किती मिळवल्यावर 0 येतो? किंवा किती मिळवल्यानंतर 10 येतो? तर 6 मिळवल्यानंतर. म्हणजे इथं 6 तर आपल्याला आलं. समजलं सगळ्यांना? आणि याला 9 होण्यासाठी किती कमी आहे? तर 2 कमी आहे. एवढंच बघायचंय. बघा मी काय म्हणलं? 9 होण्यासाठी किती कमी आहे? तेवढंच बघायचं. किती कमी आहे? 2 कमी आहे. इथं 10 होण्यासाठी किती कमी आहे? 6 कमी आहे. हे बघितलं. त्यानंतर समजा 42 दिलंय. 42चं कसं काढणार आपण? याला 10 होण्यासाठी 8 कमी आहे आणि याला 9 होण्यासाठी 5 कमी आहे. काय आली 42च्या उलटी संख्या बघा? 58. म्हणजे आपल्याला 100 मधला फरक असा तोंडी आला पाहिजे. बघा मी काय म्हणतोय? पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा बघूया. समजा आपल्याला सांगितलेलं आहे 35. किती सांगितलेलं आहे? 35. 35 ला
5 ला 10 होण्यासाठी किती कमी आहे? 5 कमी आहे आणि 3 ला 9 होण्यासाठी किती कमी आहे? 6 कमी आहे. म्हणजे 35 आणि 65 यांची बेरीज 100 आलीच पाहिजे. बघा काय म्हणतोय मी? यांची बेरीज किती आली पाहिजे? 100 आलीच पाहिजे. आता याच सोबत आपल्याला असेच मगाची जी गणितं होती, ती जर या पद्धतीने आपण सॉल्व्ह करायला गेलो, तर बघूया याच्यामध्ये 127 आणि 74. 127 आणि 74 यांच्यातला फरक काढायचा आहे. त्यासाठी त्यांचा बेस आपण मानायचा 100. किती मानायचा? 100. आता जर नीट पाहिलं तर 100 आपण बेस मानला. त्या 100 बेसला बघा मी काय म्हणतोय 100 आपण बेस मानला. मला सांगा 27 मध्ये किती जास्त आहे? 27 जास्त 127 मध्ये 27 जास्त आहे आणि 74 ला किती कमी आहे? ते पण घेऊन घेतलं. 4 ला 10 होण्यासाठी 6 कमी आहे आणि 7 ला 9 होण्यासाठी 2 कमी आहे. 27 आणि 26 यांची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे आणि यांची बेरीज करणं खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. कसं तुम्हाला सांगतो 26 ची दुप्पट 52 त्यामध्ये 1 मिळवलं. 1 कमी आहे ना इथं. दोघातला फरक कितीचा आहे? 1 चा. मग 26 ची दुप्पट 52. 52 आणि 1 53 म्हणजे यांच्यातला फरक 53 आलाच पाहिजे. समजलं का सगळ्यांना? बघा पुन्हा एकदा हे बघूया आपण खालचं गणित. काय करायचंय आपल्याला बघा. इथं किती जास्त आहे? 45 जास्त आहे. इथं किती कमी आहे? बघा या 3 ला 10 होण्यासाठी 7 कमी आहे. या 8 ला 9 होण्यासाठी 1 कमी आहे. म्हणजे फरक कितीचा आला? 17चा. 45 अधिक 17 हे मात्र तुम्ही तोंडी देखील सांगू शकता. बरोबर आहे का? 45 अधिक 17 हे मात्र तुम्ही तोंडी देखील सांगू शकता. काय येतंय बघा 45 आणि 7 52 आणि 10 62 म्हणजे याच्यातला फरक किती राहिला रे? 62. बघा किती सोपं आहे. त्यानंतर पुढे बघितलं आपण 125 वजा 66. बघा किती जास्त आहे? इथं 25 जास्त आहे. त्यानंतर इथं 66. 66 म्हणजे 100 ला किती कमी आहे? काय म्हणलं मी तुम्हाला इथं 6 आहे म्हणजे 4 आणि 6 आहे म्हणजे 9 होण्यासाठी 3 म्हणजे किती आलं? 34 आलं. या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. 34 आणि 25 यांची आपण जर बेरीज केली तर बघा 25 दुने 50 वरचं राहिलं दोघातला फरक 9चा म्हणजे 59 त्यांची बेरीज आली. किती आली बघा? 59. म्हणजे आपल्याला 25 अधिक 34 59 येतंय म्हणजे या दोघातला फरक हा 59चा असलाच पाहिजे. बघा समजतंय का? पुन्हा एकदा सांगतोय. आता या पूर्ण घटकामध्ये आपण जर बघायला गेलं तर पूर्ण घटक पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा. 127 आणि 74 यांच्यातील फरक आपल्याला बघायचा आहे. 174 127 आणि 74 मी काय म्हणलं तुम्हाला? आपल्याला बेस मानायचा आहे 100 ला. आपल्याला बेस मानायचा आहे 100 ला. 100 ला बेस मानला की आपलं गणित सोपं झालं. मग आता इथं जर आपण बघितलं तर किती जास्त आहे? 27 जास्त आहे. इथं किती कमी आहे? तर कमी काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं की 4 ला 10 होण्यासाठी 6 कमी आहे आणि या 7 ला 9 होण्यासाठी 2 कमी आहे. या दोघांची बेरीज करायची आहे. आणि जर जवळच्या 2 संख्यांची बेरीज तुम्ही करत असाल, तर एकाची दुप्पट करा आणि दोघांमधला फरक त्यात मिळवा. जर बघा 26 ची दुप्पट किती आली? 52. 52 मध्ये दोघातला फरक 1 चा मिळवला, आलं 53 म्हणजे याचं उत्तर असेल 53. इथं बघूया किती जास्त आहे? 45 जास्त आहे. त्यानंतर इथं 3 आहे म्हणजे 7 आलं पाहिजे, 8 आहे म्हणजे 1 आलं पाहिजे. 45 अधिक 17 किती आलं बघा? 65. लगेच हे तोंडी आलं पाहिजे. मग आता या कंडिशनमध्ये आपण जर बघायला गेलं तर 62 हे आपलं उत्तर असणार आहे. तसंच सोबत जर आपण बघायला गेलं तर 125 आणि 66 यांच्यातील फरक किती जास्त आहे? इथं 25 जास्त आहे. इथं बघूया 6 म्हणलं की किती आलं रे? 6 म्हणलं की 6 ला किती कमी आहे? 4 कमी आहे. 6 ला 4 कमी आहे आणि 6 ला 9 होण्यासाठी 3 कमी आहे. या दोघांची बेरीज केली. आता 25 आणि 34 यांच्यातला फरक 9चा आहे. हे तुम्ही तोंडी सांगू शकता. मग काय करायचं आहे? 25 ची दुप्पट 50. 50 आणि आपण जर बघायला गेलं 25 आणि हे 25 अधिक 34
25 ची दुप्पट 50, 50 आणि 9 किती आले? 59. बघा किती सोप्या पद्धतीनं आपण गणित आणि गणिताची बेरीज आणि वजाबाकी बघितलेली आहे. आता काही घटक राहिलेले हा जे गणित आहे 166 आणि 85 हे मात्र तुम्ही सॉल्व्ह करून मला त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा या पूर्ण घटकामध्ये आपण जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपण यांच्यातल्या बेरीज करून त्याचं उत्तर काढलं. काय होतं तुम्हाला सांगतो, वजाबाकी करताना तुमच्या चुका होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा मी काय म्हणतोय, वजाबाकी करताना तुमच्या चुका होण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण बेरीज करताना ते खूप कमी आहेत. कारण बेरीज तुम्हाला सोप्या पद्धतीने येते करता. त्यामुळं आपल्याला शक्यतो बेरजेवरती जर वजाबाकीचं गणित सोडवलं, तर ते अतिशय योग्य पद्धतीनं सॉल्व्ह होतं. आता इथं बघूया आपण 155 वजा 90 हे एक कोणत्यातरी गोष्टीचा बेस म्हणून आपण घेऊया. आता 90 म्हणलं, की 100 वजा 10 आलं. बघा मी काय म्हणतोय, 100 वजा 10 आलं. याचा अर्थ आपल्याला 155 मधील बघा मी काय म्हणतोय, याचा अर्थ आपल्याला 155 मधलं 100 काढून घ्यायचं आणि 10 माघारी द्यायचं. काय म्हटलं मी तुम्हाला? 155 मधलं 100 काढून घ्यायचं आणि 10 माघारी द्यायचं. मग 155 मधलं 100 काढून घेतलं, राहिलं 55 फक्त. 10 माघारी देऊन टाकलं. मग किती राहिलं? 65. बघा इथं पण तेच केलं. 123 मधलं 100 काढून घेतलं, 23 राहिलं, 10 माघारी दिलं, 33 झालं. बघा इथं देखील तेच करायचंय. 574 मधलं 100 काढून घेतलं आणि 10 माघारी दिलं. मग आता 574 मधलं 100 काढून घेतलं. मग किती झालं रे? 574 मधलं 100 काढून घेतलं म्हणजे 474. 10 माघारी दिलं 484 झालं. समजलं का सगळ्यांना? समजलं का? म्हणजे आपल्याला काय करायचंय? जे गव्हर्नमेंट करतं, तेच आपल्याला करायचं आहे इथं. गव्हर्नमेंट काय करतं? थोडंसं देतं आणि तुमच्याकडे भरपूर सगळं घेतं. तेच आपल्याला इथं करायचंय. बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, की थोडंसं काढून म्हणजे थोडंसं आपण जर माघारी दिलं, तर सगळे खुश होतात. तसं आपण इथं 10 माघारी दिलेलं आहे बिचाऱ्याला. ठीक. पुढं आपण बघूया पुढचा घटक. आता याच्यामध्ये पुढं हे गणित आहेत, हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. बघा याच्यामध्ये देखील आपल्याला फरकावरती खूप सोप्या पद्धतीनं ही वजाबाकी आपण करू शकतो. बघा मी या दोघातली एक संख्या बघितली, जी होती 294. ज्याला मी असं म्हणू शकतो 300 वजा किती येईल रे? 6 येईल. 300 वजा किती येईल? 6. 294 म्हणजे 300 वजा 6. एवढं तर आपल्याला कळतंय. बरोबर आहे का? 300 वजा 6 आता तर विषय संपला. 527 मधनं 300 घालवलं म्हणजे 300 काढून घ्या आणि 6 माघारी द्या. बघा काय म्हणलं मी? 300 काढून घ्या आणि 6 माघारी द्या. मग आता 527 मधलं 3 काढून घेतलं, राहिलं किती रे? 527 मधलं 3 काढून घेतलं, राहिलं फक्त 2. राहिलं फक्त किती? 2. आता 27 मध्ये 6 माघारी दिलं. 27 आणि 6 किती झालं? 33. म्हणजे आपल्याला येणारं उत्तर असेल 233. बघा किती सोप्या पद्धतीने काढलं आपण. कळलं का सगळ्यांना? बघा मी काय म्हणलं पुन्हा एकदा बघूया आपण. या 527 आणि वजा 294 मध्ये 294 ही 300च्या जवळची संख्या होती. कुणाच्या जवळची होती? 300च्या. मग 300 म्हणजे सॉरी 294 म्हणजे 300 वजा 6 आलं. मग आता 527 मधनं 300 काढून घ्या आणि 6 माघारी द्या. मग माघारी दिलं 6 तर आता माघारी दिल्यानंतर 527 मधनं 300 गेलं, राहिलं 227. आता 227 मध्ये आपल्याला 6 माघारी दिलं, झालं 233. तसंच इथं बघूया आपण 95 म्हणजे 100 वजा 5 असेल. बरोबर आहे का? 100 काढून घ्या आणि 5 माघारी द्या. बघा काय म्हटलं मी तुम्हाला? 100 काढून घ्या आणि 5 माघारी द्या. 763 मधलं 100 काढून घेतलं. राहिलं किती? 763 मधलं 100 काढून घेतलं. राहिलं 663. 5 माघारी देऊन टाकलं. किती आलं? 668. समजलं का सगळ्यांना बघा? सोपं होतं हे. त्यानंतर इथं 829 वजा 198. आता 198 म्हटलं, की आपल्याला लगेच कळलं पाहिजे 200 वजा 2. 200 काढून घ्या, 2 माघारी द्या.
मग 200 काढून घेतलं आणि 2 माघारी दिलं. मग आता 800 मधनं 200 काढून घेतलं, राहिलं 600. हे आलं 600. 29 मध्ये 2 माघारी द्यायचं आहे म्हणजे आलं 31. किती आलं उत्तर बघा आपल्याला 631. बघा किती सोप्या पद्धतीने आपल्याला लगेच असं बघता क्षणी आपल्याला याचं उत्तर आलेलं आहे. समजलं सगळ्यांना? ठीक. आता हे जे आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 192 याचा अर्थ आपल्याकडे असणार आहे 200 वजा 8. म्हणजे 200 काढून घ्या आणि 8 माघारी द्या. काय येतंय त्याचं उत्तर तुम्ही सांगायचंय मला. आता हा घटक बघूया. आता इथं जर आपण बघितलं, तर आत्तापर्यंत आपण काढून घेऊन परत माघार देत होतो. इथं मात्र हिटलरशाही झाली. इथं हे 200 अधिक 3 याचा अर्थ असा झाला. बरोबर आहे का? म्हणजे अगोदर 200 काढून घ्या ते घ्या आणि वरनं 3 पण काढून घ्या. कळलं का सांगूया सगळ्यांना? बघा पुढे जर जात असेल, तर त्या दोन्ही ठिकाणी आपल्याला काय म्हणायचंय काढून घेतलं जातंय. मग आता बघा 368 आहे. 300 मधनं 200 काढून घेतलं, राहिलं 100 बरोबर आहे का? आता 68 मधनं पण 3 काढून घेतलं, राहिलं किती? 65. बघा किती सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढलं. किती आलं? 165. कळलं का सगळ्यांना? तसंच इथं आपण जर बघायला गेलं, तर 553 वजा 308 आहे. पहिल्यांदा 300 काढून घ्या आणि परत 8 पण काढून घ्या. मग आता इथं 300 काढून घेतलं. बघा 500 मधनं 300 काढून घेतलं, राहिलं 200. इथं मी लिहिलं 2. 53 मधले 8 पण काढून घेतले, राहिले 45. मग किती आलं बघा 245. बघा किती सोप्या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळालेलं आहे. तसंच जर इथं बघायला गेलं, तर 574 वजा 105. आता सगळ्यात पहिल्यांदा 100 काढून घ्या. बरोबर आहे का? पहिल्यांदा किती काढून घ्या? 100 काढून घ्या, नंतर 5 काढून घ्या. मग आता 574 मधलं 100 काढून घेतलं, 474 राहिलं. किती राहिलं? 474. त्यानंतर 74 मधनं 5 पण काढून घेतलं, राहिलं किती? 59. 69. मग आता इथं आपलं उत्तर असेल 469. कळलं का सगळ्यांना? बघा अशा पद्धतीनं आपण गुणाकार अजून आपण पाहिलेला नाहीये. गुणाकार आणि भागाकार हा आपल्याला खास पद्धतीनं म्हणजे वैदिक मॅथेमॅटिक्स या पद्धतीनं शिकायचा आहे. जे मी तुम्हाला 11चं गुणाकार सांगितलेला होता बघा. 11च्या गुणाकारामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं? कोणत्याही संख्येला 11 ने गुणायचं असेल, तर पहिलीच संख्या लिहिली, शेवटची संख्या लिहिली आणि दोघांची बेरीज मध्ये लिहिली. 5 आणि 3 किती आलं? 8. म्हणजे 385 हे त्याचं उत्तर असेल. समजलं का सगळ्यांना? हां. मग या प्रकारच्या अजून बहुसंख्य आपल्याला ट्रिक्स आहेत, ज्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. त्यातलं एक शॉर्ट तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलं, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर एखादी संख्या दिली तुम्हाला 17/5. कोणत्याही संख्येला 5 ने भागत असताना त्याची दुप्पट करा आणि 1 न पाठीमागे सरका. 17 ची दुप्पट किती आली? 34. एक घर मागे सरलं, किती आलं? 3.4. किती आलं? 3.4. याचा अर्थ कोणत्याही संख्येला 5 ने भागत असताना आपल्याला काय करू शकतो आपण? त्याची फक्त दुप्पट करू शकतो. हे का होतं? हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेन. उद्या आपल्याला गुणाकार आणि भागाकार याच्या ज्या ट्रिक्स आहेत, ज्या वैदिक मॅथेमॅटिक्स या पद्धतीनं घेतल्या जातात, त्या आपल्याला पाहायच्या आहेत. समजलं का सगळ्यांना? बरं. आज जे काही झालंय याची आपण जर प्रॅक्टिस केली, तर आपल्याला त्याचा एक्झामच्या काळामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. आपल्याला एक्झाममध्ये ज्याला वेळ लागतो, तो घटक म्हणजे कॅल्क्युलेशनचा घटक आहे. आणि आपण सगळ्यात जास्त निग्लेक्ट करतो, तो घटक देखील कॅल्क्युलेशनचाच घटक आहे. आपण काय करतो, डायरेक्ट चॅप्टर चालू करतो बघायला. म्हणजे डायरेक्ट तुम्ही अभ्यासाला चालू केलं, तर तुम्हाला असं वाटतं मला डायरेक्ट सरासरी चॅप्टर यावा. असं कधी होत नाही. सरासरी चॅप्टर डायरेक्ट येण्यासाठी, त्यातले कॅल्क्युलेशन समजण्यासाठी आपल्याला त्या कंडिशनमध्ये काय करावं लागतं? त्यांचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं आपण लवकर करू शकतो हे पाहावं लागतं. समजलं का सगळ्यांना? ठीक. आता अशा बहुसंख्य ट्रिक्स सोबतच आपण विना फॉर्म्युला पूर्णपणे सिलेबस बघणार आहोत. हा सिलेबस आपण कुठं बघणार आहोत? तर आपल्या विद्यारत्न या
विद्यारत्न एज्युकेटर या नावाचं आपलं जे ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनवरती आपली बॅच लवकरच आपण लॉन्च करतोय. या बॅचची जी काही माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती या नंबरवरती आपण कॉल करून विचारायची आहे. त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर आपल्याला त्या बॅचची माहिती आणि बाकीचं अजून जे काही तुम्हाला ऑफर असतील, त्या सर्व त्या नंबरवरती तुम्हाला मिळून जातील. ओके. थँक अजून एकदा, अजून एकदा. बरोबर.